चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी उप विभाग में अवैध रेत खनन और परिवहन के विरोध में शिवसेना ने राजस्व विभाग के अधिकारियों के खिलाफ आमरण भूख हड़ताल शुरू कर दी। ब्रह्मपुरी उप विभागीय कार्यालय के सामने चल रहे इस आंदोलन में पार्टी नेताओं ने प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। शिवसेना का कहना है कि रेत घाटों की नीलामी के बाद क्षेत्र में बड़े पैमाने पर अवैध रेत उत्खनन और परिवहन किया जा रहा है। इसके कारण कई गांव में भूजल स्तर लगातार नीचे जा रहा है, जिससे ग्रामीणों को पानी की गंभीर समस्या का सामना करना पड़ रहा है। पार्टी नेताओं का आरोप है कि रेत ढोने वाले तेज रफ्तार ट्रैक्टर और भारी वाहन ग्रामीण क्षेत्रों में लोगों की जान के लिए खतरा बन गया है। इन वाहनों से जुड़े हादसों में एक युवक की मौत हो चुकी है, जबकि एक महिला का हाथ कट जाने से वह अस्थायी रूप से विकलांग हो गई है। प्रदर्शनकारियों का कहना है कि उन्होंने कई बार राजस्व प्रशासन को इस संबंध में शिकायतें और ज्ञापन दिए, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं दी गई। इसी के विरोध में शिवसेना ने आमरण अनशन का रास्ता अपनाया। आंदोलनकारियों ने मांग की है कि प्रशासन अवैध रेत खनन और परिवहन पर तत्काल रोक लगाए तथा जिम्मेदार लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करे। रेती घाटामुळे कित्येक लोक मरण पावले आहेत, कित्येक लोकांचे अपघात झाले आहेत, पण त्याच्याकडे शासन अजिबात लक्ष करत नाही। त्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नाही आहे। तिथे त्याचे वडील सुद्धा आले आहेत, ज्या मुलाचे मुलगा मरण पावला 26 जानेवारीला, त्यांनाही आश्वासन दिलं हो करतो म्हणून, पण त्यांनाही कोणतीच मदत करण्यात आलेली नाही। आणि हा इथे कसं आहे, जे आजूबाजूचे गाव आहेत त्या गावाची नदी खोलपर्यंत उगसल्यामुळे पातळी खाली गेली आणि तिकडे त्याचे बोरवेल वगैरे बंद पडले आहेत शेतकऱ्यांचे, त्यांची आमच्याकडे हे होती। आणि इकडे चिचोली म्हणून गाव आहे, त्या चिचोली गावाला आणि माती आहे, त्या माती इतक्या प्रमाणात खोदलेली आहे, त्यांना 750 ब्रासची रॉयल्टी होती। कमीत कमी 50,000 ब्रास यांनी तिथे खोदलेलं आहे, खोदकाम केलं आहे। त्याच्यामुळे गावाला पूर्ण पुराचा धोका निर्माण झालेला आहे। गावकऱ्यांनी आम्हाला तक्रार दिली होती, त्या तक्रारीवरून आम्ही तिथं स्वतः जाऊन बघितलं असता तिथं असा पूर्ण नाल्यासारखा असा खूप मोठा परिसर त्यांनी खोदून ठेवलेला आहे। आणि आताही पूर्ण रेती घाटामध्ये पूर्ण सर्रासपणे रेती घाट चालू आहेत। इतकं आमरण उपोषण आहे, पण कोणी अधिकारी आला नाही अजून। सगळं आमचं सब सेटिंग आहे म्हणतात वरून, त्यांच्या म्हणण्याचे काय मंत्र्यापासून आमचं सगळं बिलकुल बांधलं आहे। कोणी काही केलं तरी काही होत नाही, या मुजुरीत ते लोक आहेत। त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय हा निवडावा लागला। आम्ही त्यांना 2-3दा निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, येथे निवेदन दिलं। आम्ही चंद्रपूरला पत्रकार परिषद सुद्धा घेतली या माध्यमातून, पण तेथे सुद्धा बातम्या कोणत्याच लागल्या नाही आमच्या चंद्रपूरला दिल्यावरही। आमची अशी मागणी आहे की येथील अधिकारी जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करण्यात याव्या आणि हा संप माझ्या मरते शेवटपर्यंत संपणार नाही। जेवढी मी जिवंत आहे तेवढी हा लढा राहणार, मी सांगतो तुम्हाला। तालुक्याचे जिथं अवैध रेती मुरुम आणि माती जे उत्खनन सुरू आहे, ज्यांच्या अंडरमध्ये हे विभाग येतं ते सगळे महसूल विभाग यामध्ये मला असं वाटतं की त्यांची सगळी साठगाठ आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि दोषी ठरल्यास त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। रात्री बेरात्री ट्रॅक्टर आताही चालू आहेत, बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर सुरू आहे। त्याच्यामुळे इथले जे ब्रह्मपुरी शहरातील जे नागरिक आहे त्यांना झोपण्याचा खूप त्रास येतो ट्रॅफिकमुळे ट्रॅक्टरच्या। म्हणजे 2 वाजतापासून कंटिन्युअसली पूर्ण ब्रह्मपुरीच्या शहरामध्ये ट्रॅक्टर सुरू आहे आणि एकही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, तिथल्या आम्ही उपजिल्हाधिकारी मॅडमकडे पण गेलेलो होतो, पण अजूनपर्यंत आम्हाला ते न्याय मिळालेलं नाही आहे।